सोसायटीनी मला खूप दिलं, सगळं दिलं, देवानी भरपूर दिलं. आता मला परत द्यायचं आहे. आज तो वेळ आलेली आहे की मला आय हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. मला करायचे ते समाजकार्य आणि हा एक ब्रिज आहे माझ्यासाठी. पूर्वज इज अ ब्रिज टू रीच टू द सोसायटी. डोंट बर्न युअरसेल्फ टू कीप अदर्स वॉर्म. प्लीज तू वेळ स्वतःला पण द्या. आपण गुरुला नाही शोधत, गुरु भक्ताला शोधतात. येस, मी धीर जाऊ आणि मिस्टरांना म्हटलं आता आपण आपल्या आपल्या खोलीत जा, मी आता ध्यानात बसते. आणि मी देवळातच ध्यानात बसले आणि ध्यानात विजयदुर्गासाठी बसले आणि हे येऊन समोर आले माझ्या. तर ते त्यांच्या आईच्या रूपात आले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दीराला भेटलो तेव्हा दीर म्हणतात की आपलं घाटणेकर घराणं जे आहे ते स्वामींच्या कृपेनी आहे. तर त्यांना 2 मुलं झाली, ते ह्यांचे आजोबा. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मनमोकळं होऊन जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या हिलिंग सर्कलचं. थँक्यू सो मच. आपलं हे हिलिंग सर्कल खूप मोठं होतं आहे आणि तुमचा चांगला रिस्पॉन्स सुद्धा येतोय. मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. असं म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली. अहो मुलगी शिकली सुद्धा आणि प्रगतीपथावर चालायला लागली सुद्धा. पण या प्रगतीपथावर चालत असताना तिच्या मनात ना काही क्वेश्चन्स असतात, काही प्रश्न असतात, खूप चॅलेंजेस येतात, खूप संकट येतात. कधी कधी वाटतं गिवअप करावं. टाइम मॅनेज, घर, प्रोफेशन, फॅमिली, फंक्शन्स कसं मॅनेज करायचं हे कळत नाही. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला कोणी द्यायलाच नसतं. डोंट वरी, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आज माझी खूप चांगली मैत्रीण इथे आलेली आहे. तिचं नाव आहे शुभांगी घाटणेकर. सो लेट्स वेलकम शुभांगी. नमस्कार शुभांगी. नमस्कार. हाऊ आर यू? वनश्री, थँक्यू सो मच. खूप दिवसांनी भेटतोय. या प्रोग्राममध्ये बोलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या पूर्ण टीमचा आभार. येस, थँक्यू. चला तर मग मन मोकळं बोलूया एकत्र. सो शुभांगी, जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणाले की मुलगी शिकली प्रगती झाली, पण हे करत असताना घर सांभाळणं, जॉब सांभाळून सगळ्या गोष्टी करणं, सो कुठेतरी ना तो बॅलन्स साधता येत नाही. सो मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तू उत्तम, म्हणजे माझ्या पाहणीमध्ये तू उत्तम टाइम मॅनेजमेंट करतेस आणि सगळं खूप छान पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज करते. सो मला तुझ्याकडनं तू हे सगळं मॅनेज कसं करतेस याबद्दल ऐकून घ्यायला खूप आवडेल. सो आजकाल डबल इन्कम हे अगदी सुरूच झालेलं आहे. बायका घराबाहेर पडलेल्या आहेत आणि जॉब करत आहेत. सो मला असं वाटतं त्या स्त्रीकडे 4 पिलर्स तिनं लक्षात ठेवाव्यात. हे 4 पिलर्स जे आहेत ते मी सांगते प्रोफेशन आणि तुमचं पर्सनल लाईफ बॅलन्स करायसाठी. तो पहिला पिलर आहे की तुम्ही तुमच्या बाउंड्रीज ठेवायला पाहिजेत. खूप क्लिअर डिफाईन्ड पाहिजेत की बाबा ऑफिसची वेळ माझी इतकी ती इतकी आहे, नंतर मला घर आहे, मुलं बाळं, जे काय जबाबदाऱ्या आहेत ते. हा पहिला पिलर आहे. दुसरा पिलर तुमचा आहे की तुम्हाला काम डेलिगेट करता आलं पाहिजे. म्हणजे मीच सगळं करीन असं सुपर वुमन व्हायला जाऊ नये. कारण त्याच्याने ना आपण थकून जातो आणि वेळ आपला जास्त जातो. तिसरा मुद्दा असा आहे की आपण वी शुड नो वेअर टू से नो. आपल्याला ते लर्न करावं लागतं, कारण आपल्याला नाही म्हणायला येत नाही आणि असं वाटतं की नाही म्हटलं तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल. बट इट्स ओके टू से नो. यू कॅन बी पोलाईट आणि तुम्ही नो म्हणू शकता. सो ते एक आहे. आणि दुसरं आहे की तुमचं प्लॅनिंग आणि टाईम मॅनेजमेंट. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठलीही गोष्ट तुम्ही प्लॅन जर केली तर तुम्ही फसूच नाही शकत. कुठल्याही मोठ्या गोष्टीतनं तुम्ही परिस्थितीत असाल तरी तुम्ही प्लॅनिंग आणि टाईम जर तुम्ही मॅनेज छानपैकी केलात तर तुम्ही त्यातनं पुढे जाऊ शकता. आणि थोडक्यात तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल जी माहिती आहे मला, तू इंजिनियर आहेस आणि एका MNC मध्ये जॉब सुद्धा करतेस. तू कसं बॅलन्स करतेस पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ? जेव्हा मी 24 वर्षापासून कॉर्पोरेटमध्ये आहे, आता 32 वर्ष झालीत मला बिईंग इन कॉर्पोरेट कल्चर. सो जेव्हा वेन आय टर्न 50 इयर्सची मी जेव्हा झाले त्यावेळेला मला मागे वळून बघताना असं वाटलं की कशासाठी धावतीये मी, कशाच्या मागे धावतीये आणि कुणासाठी धावतीये.
आणि ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मला देता नाही आली. कारण त्यावेळेला करिअर पीक होऊन गेलेलं होतं. जे कमवायचं होतं ते कमवून झालेलं होतं. आणि हाऊ मच इज इनफ हे आपणच डिफाईन करायचं असतं. तर नक्की आपण कशासाठी धावतो आहे हा थोडा विचार करावा लागतो. आणि मला असं वाटलं माझा वेळ हातातनं माझा ना सुटतोय आणि स्लिप होतोय आणि कसा मी तो पकडू. तर जेव्हा हे रिअलाईज झालं तेव्हा मला असं वाटलं की मी जे करते आहे 9 to 5 जॉब, तर माझे 8-10 तास येण्या-जाण्यात, 1 तास धरा मुंबईत, 10 तास तर असेच चाललेत, 8 तास झोप. सो उरले तुमच्या हातात किती कमी तास. सो तुम्हाला जेव्हा बॅलन्स करायचं असतं प्रोफेशनल आणि पर्सनल किंवा दुसरं काहीतरी करायचं असतं, स्वतःकडे लक्ष द्यायचं असेल, तर तुम्हाला 4 गोष्टी सोडाव्या लागतात, तेव्हा तुम्ही 4 गोष्टी धरू शकता. सो जेव्हा तुम्ही सेम रिपीटेड गोष्ट 50 इयर्सपर्यंत करत आहात, तुम्ही यू आर इन द मूव्हिंग इन द सेम ऑर्बिट. तुमची ऑर्बिट तुम्हाला जर शिफ्ट करायची असेल, पुढे जायची असेल, तर तुम्हाला काही गोष्टी त्या ऑर्बिटच्या ड्रॉप कराव्या लागतात. मग तुम्हाला हायर गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. हायर तुमचं पोटेन्शियल तुम्ही अॅनलाइज करू शकता. आणि खरं सांगू मनश्री, त्यावेळेला मी स्वतःला ओळखायला लागले. कारण त्या गेममध्ये आणि त्या रेसमध्ये मी एवढी होते, की मला माझीच ओळख नव्हती, की नक्की मी कोण आहे आणि मी काय आहे. सो त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला 2020 पासून मेजॉरिटीली मी जे नोकरी सोडली. पण आता मी आठवड्यातनं एकदा ॲज अ कन्सल्टंट जाते ऑफिसमध्ये आणि डेलिगेशन ॲज सच तो एका दिवसातला आठवड्याचा एक दिवस तो खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा मी पूर्ण काम अलाइन करून डेलिगेट करून येते. सो काम थांबत नाही जरी मी इथे असले तर. व्हेरी सो आजकाल एक प्रोक्रॅस्टिनेशन म्हणून वर्ड खूप फेमस आहे. सो त्याबद्दल काय सांगायला आवडेल तुला? मला असं वाटतं कबीरचा एक दोहा आहे, काल करो सो आज कर, आज करो सो अब. मला वाटतं हे जर तुम्ही मंत्र फॉलो केलं ना तर खूप सहज म्हणजे इझी होतं लाईफ. कारण आपण काय करतो एखादी गोष्ट आज जर करायची ती जर उद्यावर जर तुम्ही ढकलली तर कशा असतात काही काही गोष्टी आपली कामं जी असतात ती आपण जर 3 गोष्टींमध्ये डिवाइड केली तर नेसेसरी, मग दुसरं आहे इम्पॉर्टंट आणि तिसरं आहे अर्जंट. ओके. मग हे तुम्ही नेसेसरीमध्ये जेव्हा होतं तेव्हा जर तुम्ही केलं कारण तुमच्याकडे वेळ होता तर ते नेसेसरी होतं तुम्हाला ते करणं, पण तुम्ही ते नाही केलं. मग ते अजून एका आठवड्याने किंवा महिन्यानी इम्पॉर्टंट झालं. आता तुम्हाला ते टाइम स्लिप झालं आणि मग जर ती डेडलाईन इतकी जवळ आली की मी ती अर्जंट झालं, मग लाईक एकदम तुम्ही फायरवर आहात, मग तुमचा स्ट्रेस बिल्ड होणार. सो मी ट्राय करते की सगळ्या गोष्टी जेव्हा नेसेसरी मोडमध्ये असतील तेव्हा त्यांना हँडल करावं. तर स्ट्रेस फ्री आनंदाने जे काय करतोय ते आनंदाने, स्ट्रेस घेऊन कुठलीही गोष्ट करण्यात मजा नाही येतात. सो आपण आणि आपणच कारणीभूत असतो त्या गोष्टी अर्जन्सीमध्ये आणायला बिकॉज ऑफ प्रोकास्टिनेशन. सो आय थिंक प्रोकास्टिनेशनचा खूप मोठा त्याचा आपल्याला हेल्थवर परिणाम होऊ शकतो ॲट सर्टन एज. ओके. सो शुभांगी, मला असं ऐकायला आवडेल की तू ज्या पद्धतीने तुझा दिवस प्लॅन करतेस, ठीक आहे, जे कोणी प्रेक्षक महिला हा प्रोग्राम बघतायत तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील, कसा त्यांनी त्यांचा दिवस प्लॅन करावा? ज्या बायका हाऊसवाईफ आहेत त्या तर 24 तासच काम करत असतात खरं पाहायला गेलं तर, आणि बी ज्या जॉबही करतायत आणि घरही सांभाळतायत. तर तुझ्या खजान्यातनं म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्सवरनं तुला काय त्यांना सल्ला देता येईल? सो वनश्री, आपलं जीवन हे मी म्हणेन की 4 क्वाड्रंट्समध्ये आपलं डिवायडेड आहे. सो 4 क्वाड्रंट्स काय आहेत? सो पहिलं आहे सेल्फ, मी स्वतः. दुसरं क्वाड्रंट आहे फॅमिली. तिसरं आहे करिअर आणि चौथं आहे सोसायटी. सो आयडियली आपण हा वेळ आपला जो आहे आठवडा किंवा दिवस किंवा महिना जो काही असेल तो अगदी दिवसेला पण एक 25% जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर आपलं खूप स्वीट आपण लाईफ जगू शकतो. पण तिथे जे इम्बॅलन्स झालं, जसं आता करिअरमध्ये जर तुम्ही 80 to 90% जर घातलं तर तुम्ही सेल्फ इग्नोर करता, किंवा जर तुम्ही सोशलमध्ये खूप एंगेज राहिलात तर तुम्ही करिअर इग्नोर कराल किंवा फॅमिली इग्नोर होईल. कुठे ना कुठेतरी तो इम्बॅलन्स दिसून येईल आणि तो इम्बॅलन्स रिफ्लेक्ट होतो आणि तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अफेक्ट होतो.
सो जितक्या लवकर तुम्ही ही सवय शिकाल की बाबा स्वतःकडे पण 25% आपल्याला असं वाटतं अरे मला काय वेळ द्यायचा, मला कशाला वेळ देऊ, त्याच्याऐवजी मी हे करीन, त्यांच्यासाठी हे करीन. पण असं म्हटलेलं आहे ना की डोंट बर्न युअरसेल्फ टू कीप अदर्स वॉर्म. येस. सो हे पण खूप महत्वाचं आहे की किती 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 करायचं, कितपत करायचं, ह्याला पण ना बायकांनी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आफ्टर अ सर्टेन एज आपली पण एनर्जी कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे थोडंसं आपण आपली एनर्जी साठवून किंवा वेळ वाचवून तो कशी एनर्जी आणि टाईम फ्रुटफुल करावा हे खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याला प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. की काल मी जे करत होते किंवा वर्षानुवर्षे जे मी करत होते ते आज मी खरंच करायची गरज आहे का, हम्म. हा प्रश्न आपल्याला आपण विचारणं खूप गरजेचं आहे मध्ये मध्ये, असं मला वाटतं. ओके. सो प्लॅनिंग मध्ये काय टिप्स आहेत तुझ्या? तू कसं प्लॅन करतेस? जर मी एक विचारलं, तुझा दिवस किंवा आठवड्याचा मेन्यू असतो, कारण की ऑफिसमध्ये ज्या बायका कामाला जातात त्यांना ते पटकन कळत नाही की काय करायला हवं. तर एक काही टिप्स तुझ्या? सो ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या बायकांना मी हे नक्कीच म्हणेन की प्लीज सॅटर्डे तुम्ही पूर्ण तुमच्या ग्रोसरीज, व्हेजिटेबल्स आणि सगळं स्टॉकिंग कम्प्लीट करा आणि संडे प्लीज रिलॅक्स करा. कारण बी विथ द फॅमिली आणि एन्जॉय, खूप एन्जॉय करा. नाहीतर ना खूप दमायला होतं आणि मंडे परत ॲज इट इज मंडे आला की ते गुजबम्स सुरू होतात की चला उद्यापासून परत ऑफिस सुरू होणार आहे. सो सगळं प्लॅनिंग तुम्ही सॅटर्डेला करा आणि संडे यू प्लीज कीप एक्सक्लुझिव्हली तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या स्वतःसाठी, एंटरटेनमेंटसाठी आणि प्लीज तो वेळ स्वतःला पण द्या. अर्धा तास, 1 तास लवकर उठा. संडेला जास्त झोपला नाहीत, लवकर उठला तर अजून गोष्टी खूप तुम्ही करू शकाल असं मला वाटतं. सो आणि दुसरी एक गोष्ट मला ॲड करावी वाटते की एक डायरी, म्हणजे आता हाऊसवाईफसाठी स्पेशली मी म्हणते कारण आता मी पार्शियल मोडमध्ये आहे. सो माझी डायरी आहे, मी रोज डायरी लिहिते. त्याचे पण 4 भाग आहेत की त्याचे 4 पेजचे मी 4 भाग करते. सो एका भागेमध्ये म्हणजे माइंड, बॉडी अँड सोल. सो माझ्या बॉडीसाठी मी आज काय केलं, माझ्या माइंडसाठी काय केलं, अदर्ससाठी काय केलं, कारण मी ही नोकरी पण सोडली आहे. मला असं कुठे ना कुठेतरी वाटलं की आय शुड गिव्ह बॅक टू द सोसायटी. सोसायटीनी मला खूप दिलं, सगळं दिलं, देवानी भरपूर दिलं, आता मला परत द्यायचं आहे. आज तो वेळ आलेली आहे की मला आय हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. आणि म्हणून मी ते पण अजेंडामध्ये माझं असतं की अदर्ससाठी मी माझा वेळ कसा स्पेंड करू शकते. सो ह्या गोष्टी माझ्या डायरी मला खूप हेल्प करते. आता आजची जी अपॉइंटमेंट होती ती ज्या दिवशी तुझा फोन आला होता त्या दिवशी ते बुक्ड होतं. सो तो डे अलोकेट. सो आज दुसरी कुठलीही कमिटमेंट मी घेत नाही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे हे खरं तर सगळ्यांनी करायला हवं आणि खूप इम्पॉर्टंट टिप्स आज आपल्याला शुभांगीकडनं मिळत आहेत. तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. शुभांगी, आताचा जो काळ आहे आणि जी जनरेशन आहे, जेन झी आणि ह्या सगळ्या, सो तू MNC मध्ये जॉब करतेस, तर मला एक ऐकून घ्यायला आवडेल की जेन झी आणि आपली जी जनरेशन आहे ह्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो वेन इट कम्स टू ट्रेडिशन आणि मॉडर्नायझेशन? जेन झी बद्दल बऱ्याच कल्पना आहेत, पण आय फील दे आर व्हेरी स्मार्ट. म्हणजे खूप गोष्टी आपण जे सांगतो की ट्रेडिशनल व्हॅल्यूज नाही आहेत, पण ॲक्च्युली त्यांना आहेत, पण त्यांना समजून आणि पटवून द्याव्या लागतात. जेव्हा तुम्ही ती गोष्ट त्यांना समजून आणि असं नाही सांगतायत की हे करा तुम्ही, कारण मी हे केलं, माझ्या आईनी हे केलं, तर जेन झी विल नॉट ॲग्री. पण तुम्ही त्यांना बेनिफिट समजून दिले, त्यांना एक्सप्लेन केलं, तुम्ही त्यांना डेमो दिलात, तर इफ दे ॲग्री तर डेफिनेटली ते लोक खूप जास्त ॲडॅप्टेबल होतील आणि आणि अजून जास्त ती गोष्ट वाढवतील जी आपण करत होतो त्याच्यावर जास्त करतील. सो ती त्यांच्यात कॅपॅसिटी आहे, कारण ते टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे. आपण सगळं स्वतः करत होतो, हाताने सगळं करत होतो. आजकाल त्यांची टेक्नॉलॉजी एवढं टाइम सेव्हिंग करतात आणि दे आर व्हेरी स्मार्ट इन युझिंग टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामुळे तीच गोष्ट आपल्याला सांगतील की आई आपण हे अशा पद्धतीनं जर केलं ना तर आणि छान होईल. सो आपल्याला त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि दुसरं मी एक एक्झाम्पल देते इथं तुला, की एक 17 वर्षाची मुलगी होती जी एक तिला फर्स्ट साडी विकत घ्यायची होती, बट दॅट साडी शी वॉन्टेड टू हॅव अ रायझिंग सन ऑन हर. सो तिला म्हणजे कसं 17 वर्षाच्या मुलीला पहिल्या साडीवर एक रायझिंग सन असावा, म्हणजे कुठेतरी ते आहे. आणि शेवटी हे सगळे जेन झी कुठून आली आहे,
दे आर द ओल्ड सोल्स विच आर अगेन Yes. कमिंग बॅक टू दी अर्थ अँड दे आर गेटिंग व्हॅल्यूज आणि दे आर गेटिंग मॉडर्नायझेशन टेक्नॉलॉजी. सो आय थिंक की आपण पण एक्सपांड व्हायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं पण खूप शिकण्यासारखं आहे, तेही शिकायला पाहिजे. मला म्हणजे खरंच कौतुक वाटतं ह्या जनरेशनचं. सो व्हेरी नाईस. तू सोल बद्दल बोललीस, तर कुठेतरी तू पण स्पिरिच्युअल आहेस हे मला माहिती आहे. पण कुठल्या मोडॅलिटीज तू फॉलो करतेस आणि किती वर्षांपासून तू स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म प्रॅक्टिस करतेस? स्पिरिच्युअलिटी असं बघायला गेलं तर मी 2010 पासून मला ते रिअलायझेशन झालं, जेव्हा मी स्पिरिच्युअल गोष्टी ऐकायची किंवा बघायची. आधी आपल्याकडे खूप चॅनल्स नव्हते, पण तेव्हापासून ब्रह्मकुमारीजचं जे होतं, जे असायचं पॉडकास्ट, तो मी रेग्युलरली सिस्टर शिवानीचं ऐकायची. आणि त्याच्यानंतर माझी मुलगी जेव्हा 10वी झाली, त्याच्यानंतर मी ठरवलं की मी आता हा कोर्स करणार. मग ब्रह्मकुमारीचा कोर्स मी 2010 मध्ये केला. आणि त्याच्यानंतर इट वॉज लाईक अ लाईफ टर्निंग. इट वॉज नेव्हर लुकिंग बॅक. आणि स्पिरिच्युअलिटी, मला असं वाटतं स्पिरिच्युअलिटी आणि आपलं जीवन ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. सो एकाच कॉईनचे दोन साईड्स आहेत ह्या. सो इट इज अ लाईफस्टाईल आणि इट इज जस्ट ग्रोईंग. म्हणजे आपण जेव्हा अजून आत, म्हणजे हे दिस इज बेसिकली इन इनर वर्ल्ड. तर आपल्याला कसं असतं, बाहेर जायला किंवा बाहेर सोशलाइज करायला किंवा अ, अ, जास्त मिक्स बाहेर व्हायला, त्यात आपला वेळ वेळ चांगला जातो किंवा रमले जातो. पण माझा स्वभाव तसा नसल्यामुळे मी बरंच इनर वर्ल्डमध्ये रमते. मी माझ्या संसारात, माझ्यामध्ये, माझ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, लर्निंगमध्ये. मी आजही लर्निंग आहे आणि मला खूप उत्सुकता असते सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकायची. नेहमी असं वाटतं की आणि काय नवीन शिकू. सो ह्या स्वभावामुळे मला नेहमी एक ते मोटिवेशन असतं की आपण कसं अजून पुढे जावं. आणि दुसरी गोष्ट, नेहमी मी स्वतः चेकिंग करते की इगो आपला किती कमी झालाय आणि सोल आपलं किती राईज झालंय. सो आपण म्हणतो आपण स्पिरिच्युअल आहोत, पण ती गोष्ट ॲनालिसिस करणं आणि स्वतःच, एक स्पिरिच्युअलिटी इज अ मिरर. आपण आपल्याला स्वतःला आरशात बघतो आणि बघतो की बाबा आज माझं कसं राहिलं, आज माझा इगो ऑपरेट झाला का. बरं, इगो जरी ऑपरेट झाला असेल, तो शांत व्हायला किती वेळ लागला, मग मी ते काउंटिंग करते. सो आधी जर 10 काउंटिंग असेल तर ते कमी झालंय का. सो इतकं माझं सेल्फ चेकिंगमध्ये वेळ असतो, म्हणजे स्वतःवर फुल फोकस असून. आणि हे इनर वर्ल्डच एवढं मोठं, एवढं वास्ट आहे. जसं तुम्ही स्कुबा डायव्हिंग जर केलं असेल तर आज समुद्र आपल्याला वर काही दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही डीप डाईव्ह करता तेव्हा इतकं ब्युटिफुल वर्ल्ड देवाने बनवलं आहे खाली. मासे, कोरल्स, आणि इट्स इट्स सो ब्युटिफुल अँड सो कलरफुल, जे वरून दिसत नाही, बट दॅट इज द इनर वर्ल्ड. जेव्हा तुम्ही तिथे जाता तेव्हा कळतं. सो आय फील स्पिरिच्युअलिटी इज, पण ही पण गोष्ट गणेशजी मी तुला सांगू, दिस इज अ कॉलिंग. जेव्हा तो कॉल येतो ना, तेव्हाच तुम्ही तिथे वळता अध्यात्माकडे. आता तू आध्यात्मिक हो म्हणून होऊ नाही शकत, किंवा तू ध्यानात बस म्हणून ध्यान करू नाही शकत. सो कोणी स्पिरिच्युअली जरी नसेल तरी इट्स नॉट ओके, ह्या लाईफमध्ये नसेल, नेक्स्ट लाईफ टाईममध्ये होईल. सो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ह्या ज्या जीवनात, सपोज आता मी एक इंजिनियर आहे, तर माझं शिक्षण ह्या जीवनापुरतं आहे. जे काय होतं ते ह्या मटेरियलिस्टिकमध्ये ते यूज झालं. पण स्पिरिच्युअलिटी हे डेफिनेट आहे की मी इथे जे शिकली आहे ह्या लाईफ टाईममध्ये, नेक्स्ट लाईफ टाईममध्ये आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम दॅट पॉईंट. सो पहिली, दुसरी, तिसरी जर माझी इथे झाली आहे, तर माझी तिथून चौथी सुरू होणार आहे. पण इथे माझा, मी अगदी सुपर स्पेशालिस्ट जरी असेल तरी मला ते इथेच ठेवायचं आहे. सो म्हणून इट इज व्हेरी हेल्पफुल. आणि हे गीतेत पण सांगितलंय. सो आत्ता मी गीता चालू आहे अध्ययन आणि ऐकणं. सो त्याच्यामध्ये पण हे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे. सो इट इज रिअली माइंड ब्लॉगिंग की इतकं सुंदर आपलं जे ज्ञान गीतेत आहे ते ऐकायला मला सध्या वेळ आहे. आणि खूप खूप आनंदाने सध्या गीता वाचन अध्ययन चालू आहे. आणि रेकीबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, कारण तू मला रेकी दिली सुद्धा आहे. सो मला त्याचा अनुभव आला होता. म्हणजे जेव्हा द्यायचीच तेव्हा मला त्रास कमी व्हायचा. तो रेकीबद्दल एक खूप लोकांना ऐकून माहिती रेकी, पण रेकी म्हणजे नक्की काय आणि कसं ते काम करतं, तर त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल.
सो साधारण 20 वर्षे झाली मला रेकी शिकून. तर रेकीमध्ये पण 3 कोर्सेस आहेत, लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3. तर लेव्हल 1 जी कोर्स आहे, लेव्हल 1 कोर्स ते बेसिक आहे. तर तुम्ही स्वतःला हील करू शकता, फॅमिलीला हील करू शकता. लेव्हल 2चं आपण माझं झालेलं आहे कोर्स, त्यात सिम्बल्स आहेत, रेकी सिम्बल्स जे तुम्ही यूज करू शकता. आणि डिस्टंट हिलिंग, अशी तू लांब होतीस तर मी तुझ्यावर सिम्बल्स वापरून डिस्टंट हिलिंग तुला देऊ शकले. So symbols are like magicians, they help you to heal. So specific ते जो सिम्बल तुम्ही कॉल आउट केला आणि त्याचा जे मंत्रा तुम्ही चॅन्ट केलं तो इट विल गेट ॲक्टिवेटेड. आणि आता रेकी म्हणजे काय, हा प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी मी तुला सांगते. हे आपण जे म्हणतो आकाश तत्व, तर ते आकाश तत्व आपण असं आकाशाकडे बघून नाही आहे. इट्स एन एलिमेंट इन इट सेल्फ. अख्खं एलिमेंट आहे एक. म्हणजे आत्ता आपण अवतीभवती आपण आकाशातच बसलो आहे, कारण ही स्पेस आहे. सो ही जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये एवढा अबेंडन्स आहे. आता आपण स्काय लिमिटलेस आहे, एंडलेस आहे. सो त्यात एवढी पॉवर आहे, एवढी एनर्जी आहे. हे 5 एलिमेंट्स देवानी बनवलेले आहेत. सो एवढा अबेंडन्स आहे. तर आपण रेकीमध्ये काय करतो, पर्टिक्युलरली एक थॉट घेऊन ती युनिव्हर्सल एनर्जी आपण एक माध्यम बनतो आणि त्यातून हिलिंगला पाठवतो. सो आपण ॲज सच काही करत, हिलर ॲज सच डायरेक्ट इन्व्हॉल्व नसतं, बट वी आर दी ऑब्जेक्ट्स टू डायरेक्ट द हिलिंग एनर्जी टुवर्ड्स दी पर्सन हू रिक्वायर्स. सो त्या थॉटनी आणि पर्टिक्युलरली तुझी कुठल्या जागेत तुला रेकी हवी असेल, इट्स नॉट ओन्ली फॉर बॉडी, सिच्युएशनसाठी तुम्ही रेकी देऊ शकता, तुम्ही लोकांसाठी तर देऊ शकता, बॉडीसाठी देऊ शकता, आणि तुम्ही प्रोग्राम पण करू शकता. ओके. हां, की तुम्ही आता माझ्या मुलीचं लग्न झालं, मी फुल प्रोग्राम केलेलं अख्खं लग्न की निर्विघ्न पार पडो. अख्खी रेकी मी पूर्ण माझ्या सगळ्या इव्हेंट्स, एवढे इव्हेंट्स होते लग्नाचे, लोक कुठून कुठून आलेली विमानाने आणि लांब होतं लग्न, पण मी सगळीकडे रेकी दिलेली. आणि देन यू हॅव टू रिमूव्ह, म्हणजे आपल्याला कट द कॉर्ड करावा लागतो, ती तिथे ठेवावी नाही लागत. सो एव्हरी डे रेकी वॉज देअर इन द व्हेन्यू फॉर द प्लेस अँड फॉर द सिच्युएशन अँड फॉर द पीपल कमिंग. आणि देवाच्या कृपेने वनश्री मी तुला सांगते की खरंच तू पण आलेलीस लग्नाला. लग्न पूर्ण निर्विघ्न पार पडलं. सो हे आहे रेकीचा चमत्कार. व्हेरी नाईस. पण मग तू रेकी लोकांसाठी प्रॅक्टिस करतेस का? हो, मी रेकी प्रॅक्टिस करते, पण इट इज मोर ऑफ, मला जर तो पर्सन येतो माझ्याकडे, ओके, सो मी जाऊन सांगत नाही की मी रेकी देते आणि ॲडव्हर्टाईज नाही करत, पण ज्याला पाहिजे असतं तो माझ्याकडे येऊन पोचतो आणि मी त्यालाच रेकी देते. व्हेरी नाईस. माय गॉड, इंजिनियर, स्पिरिच्युअल पार्ट, आणि तुझा अजून एक खास काय म्हणतात त्याला, एक खास टॅलेंट आहे तुझं, पूर्वज. त्याबद्दल प्रेक्षकांना ऐकून घ्यायला आवडेल. आणि ऑफकोर्स मी पूर्वजचीच साडी नेसलेली आहे. सो पूर्वज नाव ठेवावंसं का वाटलं तुझ्या या ब्रँडला साडीच्या, आणि स्पेशालिटी काय आहे पूर्वजची? सो पूर्वज, मी एकदा ध्यानात होते आणि माझ्यासमोर फ्लॅश झालं पूर्वज. मला कळलंच नाही काय आहे. तर मग एक माझा फ्रेंड होता, तो काहीतरी ब्रँड चालू करणार होता. तर मला असं वाटलं की हे ब्रँडचं नाव मला त्याच्यासाठी आलंय का काय, मला काही कळलं नाही की का असं आलंय. सो एक वर्ष झालं. त्याच्यानंतर कोविड जेव्हा झाला, तेव्हा कोविड झाल्यानंतर आपल्याला जेव्हा परत लग्न कार्याला बाहेर जायला लागलं, तर मी जेव्हा माझं कपाट 2 वर्ष तर झाली आपण घरीच होतो. मग मी जेव्हा कपाट उघडलं आणि विचार केला, अरे आता ह्याच साड्या परत नेसायच्या, 2 वर्ष अशाच आहेत. मग मी विचार केला नवीन तरी किती घ्यायच्या. सो आहे त्या साड्यामध्ये आपण काय करू शकतो का. सो मला इरकलची मी अतिशय फॅन आहे. इरकली, खण, महाराष्ट्राचे जे आपले दागिने आहेत त्याची मी खूप फॅन आहे आणि ते मी खूप एक्सटेन्सिव्हली प्रमोट करते. तर त्या मी इरकल 10 साड्या माझ्या काढल्या आणि त्यांना मी क्युरेट केलं. आणि जिथे मी क्युरेट केलं, म्हणजे एक विचार टाकला की बाबा ह्यांना मी कसं वेगळ्या पद्धतीनं नेसू शकते किंवा एक फील डिफरन्स येईल. आणि जेव्हा ती साडी टेलरकडे होती माझ्या, तिथून ती विकली गेली. अचानक टेलरचा मला फोन आला
की मॅडम आपने जो साडी दी है वो ये मॅडम को चाहिए. म्हटलं तिला सांग अरे माझी साडी आहे ती आणि मी नुसती क्युरेट, मी तिला नवीन बनवून देईन पण ती मी माझी आहे ती. स्वतःची. तर ती म्हणजे नाही उनको यही चाहिए. आणि मग मला कळलं ओ माय गॉड दिस कॅन बी अ बिझनेस मॉडेल. समबडी इज लाइकिंग माय क्रिएशन. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. म्हटलं जर लोकांना माझी क्रिएशन आवडतीये सो वाय डोंट आय डू इट. आणि मग मी ती साडी 1,000 रुपयाला विकली. 1,000 म्हटलं चलो 1,000 रुपीज आय टेक फ्रॉम हर. पण मला त्या 1,000चा मी एवढी वर्ष नोकरी केली आणि माझा पगार बँकेत आला त्याचा मला आनंद नाही झाला. जो तो 1,000 रुपयाचा मला एवढा आनंद झाला कारण ती माझी स्वतःची बुद्धिमत्ता होती, स्वतःची क्रिएशन होती Passion. आणि माझं राईट ब्रेनचं ते क्रिएशन होतं. सो मला खूप आनंद झाला आणि तिथून मी म्हटलं की चला आता हा एक ब्रँड म्हणून आपण एक जर्नी सुरू करूया. आणि मग मला कळलं की अच्छा देवानी मला ते पूर्वज हे नाव दिलेलं आणि पूर्वजच्या यू वरची तू लाईन बघशील हो. तर तिथे एक असं लाईन आहे नाही, नाही. आणि ती लाईन जुन्या काळी आपण ज्या बायका Yes. लाईन आपण जी ड्रॉ करायचो आधी आपण गोंदून घ्यायचो, Yes. गोंदायचो तर Yes. ती लाईन आहे. आणि पूर्वज हे नावच असं आहे की जुन्या पिढ्या किंवा जुनी फॅशन. आता जुनी फॅशन किती गेलेली आहे पण मी परत ती फ्रेश टेबलवर आणते आणि त्या हिशोबाने हे ब्रँड असं सुरू झालेलं आहे. सो इट इज नॉट ओनली अबाउट मी आज जुन्या साड्या, मला आजकाल किती आजीच्या साड्या 80 वर्ष पूर्वीच्या पण येतात माझ्याकडे. हो. तर त्या इथून फाटल्या आहेत, इथून हे झाल्या आहेत, त्या तर सुद्धा तू remake त्या करून सुद्धा मी देतेस. रिवॅम्प करून देते. Wow. मग बऱ्याच बायका येतात 50 वर्ष जुनी साडी आहे, माझी साखरपुड्यातली साडी आहे, खचली आहे, मग ती परत देते. म्हणजे अक्षरशः अश्रू येतात. बायका इथे जेव्हा येतात माझ्याकडे डोळ्यात पाणी भरून येतं त्यांच्या. त्या म्हणतात की आता मला एवढा आनंद होतो की आज माझी साखरपुड्याची साडी मी आज 50 वर्षांनी का 60 वर्षांनी परत नेसणार आहे. हो. सो So कारण nice. टाकवत नाहीत, देववत नाहीत. सो तो एक आहे. मग नवीन साड्या माझ्या स्वतःच्या डिझाईनच्या असतात. मग मी चोलीजमध्ये सुरू केलं, मग मेन्सवेअरमध्ये सुरू केलं, ओके. मग नलदमयंती सुरू केलं. नलदमयंती म्हणजे मेन आणि वुमेन म्हणजे Women. दोघांचं एकत्र Okay. कॉम्बो क्रिएशन केलं, फॅमिलीचं केलं. सो बरंच असं काय मी करत असते ओके. आणि ह्या प्रकारे पूर्वज ब्रँड माझं चालू आहे. आणि थ्रू दिस ब्रँड मला हे नक्कीच सांगायला आवडेल की इट इज नॉट अबाउट अर्निंग मनी थ्रू दिस ब्रँड. मला करायचे ते समाजकार्य आणि हा एक ब्रिज आहे माझ्यासाठी. पूर्वज इज अ ब्रिज टू रीच टू द सोसायटी. आज तू इथे आहेस, ब्रँडमुळे तू मला ओळखतेस. आपली ओळख सुद्धा त्या ब्रँडमुळे झाली आहे. सो इट्स अ ब्रिज पोचायला. आणि मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. जसं मी बरेच फॅशन शोज केले ह्या ब्रँड थ्रू आणि ज्याच्याने मी स्पिरिच्युअलिटी प्रमोट करते, भारताची संस्कृती प्रमोट करते. जशी तू म्हणतेस जेन झी, त्यांच्यासाठी मी फॅशन शोज करते, त्यांना मी मॉडेल्स बनवते, ओके. त्यांना ते फील करवते की काय. तर मी बरेच फॅशन शोज केले. जसं वारी काढली मी रॅम्पवर आषाढी एकादशीला. मग मी चलो अयोध्या केलं. चलो अयोध्या केलं, Yes. जेजुरी केलं. आता अजून एक माझं आता मनात आहे, अजून एक फॅशन शो करायचा आणि तो लवकरच होईल असं मला वाटतंय गणपतीमध्ये. सो बऱ्याच अशा ज्या घडलेल्या गोष्टी, मोहेंजोदारो केलं मी, अजंठा केला. सो मी असं सीझन्स काढत होते आणि त्या सीझन्स थ्रू मी पोचवते लोकांपर्यंत ज्या गोष्टी आपल्या पूर्ण डिमिनिश झाल्या आहेत किंवा आता दिसतच नाही, दुर्मिळ गोष्टी. जसं फॉर एक्झाम्पल गंजिफा. गंजिफा हे एक प्लेइंग कार्ड गेम आहे जो खूप म्हणजे पेशव्यांच्या काळी होता. आता फक्त सावंतवाडीमध्ये ते कार्ड्स बनतात, हाताने बनलेले जातात आणि त्याचं पेंटिंग हाताने केलं जातं. फक्त सावंतवाडी, हे कुणालाही माहिती नाही आहे. आणि ते महाराष्ट्राचं आपलं खूप मोठा इतिहास आहे त्या गंजिफा गेम्समध्ये. तर मी ते ॲमेझॉनवरनं मागवलं गंजिफाचं पॅकेट, त्याच्यावर काय डिझाईन्स आहेत बघितलं आणि ते अख्खी साडी मी गंजिफावर बनवली. सो असं मी, आणि मग त्याच्यावर मग मी भरपूर लिहिलं, पेजवर टाकलं. सो आय ट्राय टू प्रमोट की रिवाईव्ह दी आर्ट अँड द आर्टिस्टन्स. आणि ह्या सगळ्या साड्या हाताने बनलेल्या असतात. तर हँड पेंटिंग्स, पॅचवर, आता तू नेसलेली साडी पॅचवर, किती बायकांनी ह्याच्यावर काम केलं असेल जे पॅच बनवतात Yes. घरी बसून. सो ह्या मी आय प्रमोट दॅट दोज लेडीज ज्या घरी बसून कामं करतात. आर्ट आहे त्यांच्यामध्ये, कला आहे. कच्छचं काम मी खूप प्रमोट करते. एक अख्खा कच्छचा सीझन काढला. सो अशा पद्धतीनं भरपूर म्हणजे स्वतः बरोबर बऱ्याच लोकांना पुढे घेऊन जायचा हा भाव
अगदी भरपूर असल्यामुळे मला खूप आनंद होतो जेव्हा माझ्या थ्रू मी कुणापर्यंत पोहोचू शकते. व्हेरी नाईस. सो शुभांगी, जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे हल्ली आपण आता बघतोय की सगळ्यांचा कल न्यूक्लिअर फॅमिलीकडेच आहे. म्हणजे आता फक्त नवरा बायको आणि मुलगा किंवा मुलगी, आई बाबा पण आता जॉईंट फॅमिलीमध्ये आलेत ॲक्च्युली बघायला लागले तर. सो तुझे काय व्ह्यूज आहेत जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिलीवर? मला असं वाटतं की मुलगा आणि मुलगी आपल्या जर घरी आहेत, म्हणजे माझं हे पर्सनल मत आहे, हे मी तुला सांगते की मुलगी लग्न होऊन जशी सासरी जाते, आता सासर तिचं एकटीला संसार करायचा असेल, नवऱ्यावर राहायचं असेल, वेगळं राहायचं असेल, कसं जे जे असेल, पण ती जाते की नाही. बरोबर. तसं मला असं वाटतं की मुलांनी पण स्वतःचं घर स्वतः सांभाळावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. एका मोठ्या वृक्षाखाली छोटं वृक्ष नाही वाढू शकत. हम्म. जर त्यालाही मोठं वृक्ष व्हायचं असेल तर त्याला ते छक्के पंजे कळावे लागतात, त्याला स्वतंत्र उभं राहावं लागतं, त्याला कळावे लागतात टक्के टोणपे काय आहेत जीवनातले. आणि ते कळल्याशिवाय ना त्याची मजा नाही आहे. त्या पॉवर जरी अचीव्ह केली ना तर त्याची जी ॲक्च्युली कुठेही पोचायचं असेल ना तर ती जर्नी खूप इम्पॉर्टंट असते. तर त्या जर्नीसाठी मला असं वाटतं की मुलांनी सुद्धा सेपरेट व्हावं आणि सेपरेटली राहावं आणि आपला संसार स्वतः करावा. कारण आजकाल प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे आणि एकत्र राहून दूर राहावं वाटण्यापेक्षा दूर राहून एकत्र राहावं वाटावं, बरोबर. असं मला वाटतं. आणि हवं तेव्हा तुम्ही शनिवार रविवार आईबाबांकडे जा, तुम्ही गप्पा मारा, तुम्ही वेकेशन एकत्र करा, पण इंडिपेंडेंटली मुलं तुम्ही वाढवा, इंडिपेंडेंटली राहावा. म्हणजे तुम्हालाही आईबाबांची स्पेस त्यांची असते, त्यांचं विश्व वेगळं असतं आपलं. आणि आजकाल आई वडील पण यंग असतात, मुलांची लग्न होतात तेव्हा 50-55 हे वय आहे, तर अजून बरंच त्यांचं पण लाईफ बाकी असतं. सो लेट देम एन्जॉय, यू ऑल्सो एन्जॉय, टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटीज. सो शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटीज करणं हे मला वाटत नाही, कारण आपण आपली मुलं आपणच सांभाळली. आणि मला वाटतं पुढच्या जनरेशननी पण असं जर केलं तर त्यात एक आनंद त्यांना वेगळा मिळेल आणि दे विल ऑल्सो हॅव अ स्टोरी टू टेल टू देअर चिल्ड्रन की बरोबर. असं झालं होत नाही, तर ती मेमरी निघून जाईल त्यांच्या आयुष्यातली. गुड. सो तू आता बिझनेस पण करतेयस आणि जॉबही करतेयस, घरही खूप छान तू सांभाळतेस, तुझ्या मुलीचं आत्ता लग्न झालंय. सो आपल्याकडे असं म्हणतात की एक ना धड भाराभर चिंध्या, की एकच गोष्ट करा. पण आत्ताचा जमाना असा नाहीये की तुम्ही फक्त एका गोष्टीला किंवा एका जॉबवर तुम्ही राहू शकता. सो मग ते टाइम मॅनेज करणं आणि त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स वेमध्ये करणं, हे तू कसं करतेस? म्हणजे काही विशिष्ट पद्धती किंवा टेक्निक्स तू इम्प्लिमेंट करतेस का? हो. सो आता हे मी तुला जसं सांगितलं आधी की आपल्याला खूप गोष्टी मायनस कराव्या लागतात, तर त्या मी आयडेंटिफाय केल्या. अच्छा. की मला आता हे एक धरायचं आहे, तर मला काय सोडायचं हे मी नक्की प्रायोरिटाईज केलं. तर मी जास्त सोशलायझिंगमध्ये नाही आहे. मला जास्त तू म्हण पार्टीजला चल, पिकनिक्सला चल, तर माझा त्यात कल नाही आहे. सो मी त्याला प्रायोरिटी नाही देणार. तर त्याच्यापेक्षा मी दुसरं जे मला आवडतं ते मग आपण मी तुला एक एक्झाम्पल सांगते. माझी एक फ्रेंड होती, तिची ग्रँडमदर आजी 92 इयर्सची होती आणि जेव्हा डेथ बेडवर होती तेव्हा तिला बोलवलं आणि तिचा हातात हात घेऊन रडायला लागली. तर ती माझी फ्रेंड म्हणाली, अगं आजी काय झालं, का रडतीयस, तर मी काय करू तुझ्यासाठी. तर ती आजी म्हणाली, अगं तू आता काही नाही करू शकत, मला असं वाटतं मी माझं आयुष्यच जगले नाही, माझं आयुष्यच जगायचं राहिलं. सो अशी वेळ न यावी म्हणून आपल्याला खूप, कारण 24 तास फिक्स्ड आहेत, फिक्स्ड होते, फिक्स्ड आहेत, फिक्स्ड राहणार आहेत. कुणालाही 48 तास मिळणार नाही आहेत. आणि जर तुम्ही म्हणताय की मला वेळ नाही, म्हणजे आपलंच काहीतरी चुकतंय. मला जर एखादी गोष्ट करायची आहे आणि मी म्हणते मला वेळ नाही, म्हणजे मी कुठल्या तरी अशा गोष्टी करतेय ज्या युजफुल नाही आहेत माझ्यासाठी. मला माझा वेळ क्रिएट करावा लागणार आहे. तर तो क्रिएट तो कसा होणार? आयदर मला माझी झोपेचा वेळ कमी करावी लागेल, नाहीतर दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज ज्या मला युजफुल नाही त्या मला सोडावे लागणार. आपल्याला वाईट वाटतं त्या गोष्टी सोडायला की अरे एवढी वर्ष मी हे करत होते काम, आता मी हे कसं सोडू. पण यू हॅव टू टेक केअर ऑफ मेनी अदर थिंग. तुम्हाला ग्रो पण व्हायचं आहे ना. तुम्ही मागची 50 इयर्स जसे होता तसे पुढची
50 वर्ष तर आपल्याला नाहीच आहे. मग तुमचं ऑर्बिट शिफ्ट कशी होणार? आणि मला असं वाटतं की सोल लेवलवर प्रत्येकाने पुढे जाणं हे गरजेचं आहे, कारण हाच आपला पर्पज ऑफ लाईफ आहे. सो बॅलन्स न करता जर आलं तर आपण जरा स्वतःवर बसावं आणि बोलावं स्वतःशी की बाबा माझं कुठे चुकतंय का, आणि काय अशा गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडत तरी मी करतेय. पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड असतो आपला. त्याला काय वाटेल, तिला काय वाटेल, त्याला काय वाटेल. तर ह्याच्या मागे आपला हा जो भाव असतो त्याच्या मागे आपलं आयुष्य निघून जातं. सो तो प्लीजर हा जो अप्रोच आहे ना, तो ॲक्च्युली सोलचा नाही आहे, तो इगोचा आहे. सो तुम्ही जर प्लीजर असाल तर तो इगो अजूनही प्लीजिंग मोडमध्ये आहे. सोल नाही विचार करत. सोल इज ओनली काम, हॅपी आणि पीसफुल. तर आपण स्वतःवर चेकिंग करणं खूप गरजेचं आहे. सो वेळ नाही असं थोडंसं म्हणालात तर थोडंसं मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःबरोबर बसून गप्पा माराव्यात. माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत, ते मला म्हणतात की काय स्पिरिच्युअल झाली आहेस. असं काही नसतं. असे नंबर्स लिहून मॅनिफेस्ट करून असं काही होत नसतं. असा पण एक वर्ग आहे आणि असा एक वर्ग आहे की ह्या सगळ्या गोष्टींना मानतो. सो तुझे काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत की स्पिरिच्युअल गोष्टींकडे जेव्हा आपण कल वाढवून त्या गोष्टी करतो, तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता का फक्त मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जाऊनच तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता? सो ह्यात कसं आहे, आधी मी जसं म्हणाले की कॉलिंग असते ना, जे 2 सेगमेंट्स तू बोललीस त्यांचं अजून कॉलिंग नाही झालंय. तर ते जेव्हा कॉलिंग येईल ना, ऑटोमॅटिकली ते शिफ्ट होणारच. कारण फायनली आपण जेव्हा आता तू सांग, आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो आणि वूम मध्ये जेव्हा बेबी असतं तेव्हा सोल कम्स आफ्टर हाऊ मेनी वीक्स, 6 वीक्स टू 8 वीक्स मध्ये सोल येतं. तिथे हार्टबीट सुरू होते, आधी तर नसतं. आणि आपण जेव्हा डेड बॉडी म्हणतो ते पण का म्हणतो बॉडी, लगेच का बॉडी म्हणतो आपण त्याला? कारण नो हार्टबीट. तर कोण आलं आणि कोण गेलं? शरीर तर तिथेच आहे, तर नक्की कोण आलं आणि कोण गेलं? सो आत्मा आली आणि आत्मा गेली. सो फायनली मी एक आत्मा आहे हे सत्यच आहे. आणि शरीरावर तुम्ही किती काम करा किंवा मटेरियलिस्टिक किती, हे तुम्हाला आज अगदी रिचेस्ट रिच पर्सन सुद्धा म्हणेल आर यू हॅपी, त्याला जर विचारायला जा. सो आपल्याला विचार करावा लागेल की नक्की त्याचं उत्तर काय असेल. सो तुम्ही जेव्हा स्वतःच्या आत्म्यावर काम करता, ऑटोमॅटिक हॅपीनेस तुम्ही जनरेट करता. तुम्ही स्वतः एक पॉवर हाऊस होता, एनर्जी पॉवर हाऊस, हॅपीनेस पॉवर हाऊस. आणि एवढी पॉवर असते की तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकता, रेडिएट करू शकता. सो जे मटेरियलिस्टिक मध्ये आहे त्यांचा अजून कॉल नाही आलाय वनश्री. आणि ज्या वेळेला येईल तेव्हा ऑटोमॅटिक, कारण हेच सत्य आहे. सूर्य येणार ते सत्यच आहे. बरोबर. आणि आज हवा जरी दिसली नाही किंवा आपण श्वास तर घेतोय हे सत्य आहे. तर ही सत्यच आहे. पंचमहाभूत आहेत ही सत्यच आहे हे सगळं. सो आणि ही जे शरीर जे पण बनवलं आहे ते आपण तर नाही बनवलंय. डॉक्टर्स तर नुसतं जी गरज आहे तिथे ठीक करून देतात तुमचं बॉडी, पण बॉडी बनवली आहे ते कोणी बनवली आहे सत्यच आहे. आणि आत्मा आणि परमात्माचं मिलन हेच ध्यान आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी फक्त तिथून एक कॉल यावा लागतो. एक कॉल आला की असं सगळं चेंज होतं. नाईस. सो फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा चेक करत राहा कोणाचा कॉल येतोय का. शुभांगीकडनं खूपच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, टाइम मॅनेजमेंट असेल किंवा प्लॅनिंग कसं करायचं आहे, प्रोक्रॅस्टिनेशन, जॉईंट फॅमिली, असे खूप विचार आपण तुझ्याकडनं ऐकले. आता आपलं एक सेगमेंट आहे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. सो तुझ्याकडे जो फोन आहे त्याच्यामध्ये गॅलरी उघडायची आहे आणि तुझा जुना फोटो जो फेवरेट आहे तो काढायचा आणि त्या जुन्या शुभांगीशी तुला बोलायचं आहे. काही मेसेज द्यायचा असेल किंवा त्या शुभांगीची जर्नी कशी होती, आज मागे वळून बघताना तुला काय वाटतंय तिच्याबद्दल, ते संभाषण आता करायचं आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा, नॉट ओन्ली माय गेस्ट, पण तुम्ही सुद्धा तुमचा एखादा जुना फोटो घ्या आणि त्याच्याशी बोला. बघा, तुम्हाला खूप मजा येईल. सो शुभांगी, तुझा जुना फोटो. हो, मी बघते. रेडी आहे? हो. मला हे म्हणायचंय की मला खूप आनंद होतोय बघताना. मला असं वाटतंय की ही शुभांगी जी होती, आय एम सो ब्लेस्ड की ह्या इग्नोरन्स मधनं ती बाहेर आली आहे.
आज मला असं वाटतं हे बघून. आणि आज त्यात तिच्यात तो ठहराव आला आहे त्या शुभांगीमध्ये आणि ऑर्बिट्समध्ये फरक पडलेला आहे आणि एक जबाबदारी ज्या आहेत त्या सगळ्या सांभाळून ती पुढे गेली आहे आणि विदाऊट क्रिबिंग म्हणून आज मला वाटतंय की आज ह्या गोष्टीचा खरंच अभिमान आहे की ह्या शुभांगीतून ती शुभांगी बाहेर आली आणि त्याला फक्त म्हणजे स्पिरिच्युअलिटीची साथ होती आणि आज ती कॉलिंग आल्यामुळे आज एक ते पूर्णत्व आलं आहे आणि ते मी तंतोतंत फील करू शकते. वनश्री, व्हेरी नाईस. आणि फ्युचर शुभांगी आज नंतर पुढे 10 वर्ष पुढे गेल्यावर जी शुभांगी आहे ती कशी बघतेस तू स्वतःला? तर मला असं वाटतं की आता माझी एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे. तर माझ्यावर देवानी जबाबदाऱ्या कमी केल्या आहेत. माझी नोकरी, मी आता नोकरीत नाही आहे, 9 to 5 मध्ये नाही आहे, किंवा मुलीचं लग्न झालं आहे आणि देवानी माझ्यावर जबाबदाऱ्या जर कमी केल्या आहेत तर नक्कीच त्याचा काहीतरी प्लॅन तर नक्कीच आहे. तर तो प्लॅन, त्या प्लॅनवर आणि त्या पाथवर मला नक्कीच चालायचं आहे आणि बरंच काम नाही, कार्य करायची आहेत मला. खूप मोठी मोठी कार्य करायची आहेत समाजासाठी. आणि फॅमिली म्हणजे ही 2-3 जणांची फॅमिली नाही म्हणत आहे मी, ही अख्खी फॅमिली. इवन मी सकाळी ओम करते तेव्हा एक ओंकार स्वतःसाठी, एक ओंकार फॅमिलीसाठी आणि एक ओंकार असतो जगासाठी. जिथे हवं त्या ओम पोचो हीच भावना असते. सो पुढे 10 वर्ष पण जसं तुला माहिती आहे मी नॅचरोपॅथीमध्ये पण आहे. तर नॅचरोपॅथीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी करत राहते. तर असं मला वाटतं की एनर्जी जी आज माझी आहे ती पुढच्या 10 वर्षाच्या नंतर सुद्धा त्या शुभांगीमध्ये हीच एनर्जी नाही, त्याच्याहून जास्त एनर्जी असू दे. म्हणजे कारण एज इज इन द माइंड. मी दमले हे माइंडमध्ये असतं. सो आपल्याला आपण पॉवर हाऊस होऊ शकतो, फक्त आपलं कनेक्शन करेक्ट पाहिजे. मोबाईल कसं चार्ज करायला आपण बरोबर तिथे चार्जिंग पॉईंट सापडतो. तर हे आपल्याला फक्त तिथूनच एनर्जी मिळते. एनर्जी जेवणातून नाही मिळत, एनर्जी शरीरासाठी मिळते. आत्म्याची एनर्जी तिथूनच आहे सगळी आणि तिथूनच तुम्ही पॉवर हाऊस होऊन तुम्ही अजून पुढे घेऊन चला. आणि अशीच मी ही शुभांगी पुढच्या 10 वर्षासाठी बघू शकते. व्हेरी नाईस, लवली. सो तिथे तुला एक कार्डचा स्प्रेड दिसत असेल. युनिवर्सकडे एखादा प्रश्न विचारायचा आहे. जसं तू म्हणालीस की युनिवर्स अबंडंट आहे आणि युनिवर्सला द्यायला खूप आहे. फक्त आपले लिमिटिंग बिलीफ्स जे असतात ते आपल्याला थांबवतात तिकडनं ब्लेसिंग्स आणि अबंडन्स घेण्यासाठी. सो तुझ्या मनात तू एखादा प्रश्न तयार कर आणि डाव्या हाताने त्यातलं एक कार्ड पिक कर. पूर्ण डेकवरनं हात फिरव आणि लेफ्ट हाताने तुला जिथे एनर्जी जाणवेल ते कार्ड तू पुल कर. काय प्रश्न होता? माझा प्रश्न होता की माझा नेक्स्ट फॅशन शो जो मी खूप मोठ्या लेवलवर मला करायची इच्छा आहे आणि समाजापर्यंत मला गीता सार समजवायचा आहे, तो मी करू शकेन का? कॅन यू गेस? ॲडव्हेंचर. मेसेज इज ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर इज द पाथ टू न्यू वर्ल्ड्स. थँक्यू सो मच. किती परफेक्ट. म्हणजे तू जेव्हा प्रश्न विचारतेस ना, मलाही माहीत नसतो आणि कार्ड्सनाही माहीत नसतो आणि मी म्हणून माझ्या क्लायंट्सना किंवा माझ्या गेस्टना ते कार्ड उचलायला लावते की तुम्हाला ते कळणं खूप गरजेचं असतं. ऑफकोर्स जे स्पिरिच्युअल असतात ते विश्वास ठेवतातच, पण तू जो प्रश्न विचारला की खूप फॅशन शो आणि किती परफेक्टली आन्सर आलं की बी ॲडव्हेंचरस. येस, घाबरू नकोस, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ऑन दॅट नोट स्वामी भक्तीबद्दल मला विचारायचं राहून गेलं की स्वामी भक्तीचा काही अनुभव तुझ्या लाईफमध्ये आहे का? तर आता ह्या स्वामी आले माझ्या. ऍक्च्युली तुला सांगू, आपण गुरुला नाही शोधत, गुरु भक्ताला शोधतात. येस, हे तू मानशीलच. सो त्यांनी मला शोधलंय आणि हे झालं आहे आपण बिझ मास्टरमध्ये विद्या बारसकर थ्रू, जी स्वामी समर्थांची भक्त होती आणि तिच्या थ्रू, कारण मी गजानन महाराजांची भक्त होते. आणि त्याच्यानंतर विद्या थ्रू मला स्वामी, आणि ते असे माझ्या जीवनात आले आहेत आणि मी म्हणते त्यांनी फुल हायजॅक केलंय माझे जीवन आणि मला फुल्ली. मला एक
अनुभव असा सांगावासा वाटतो की लग्न जेव्हा माझ्या मुलीचं व्हायचं होतं, फेब्रुवारीत ह्या वर्षी लग्न झालं, मला असं खूप वाटायला लागलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये की माझ्यावर खूप जबाबदारी आहे. म्हणजे एवढी जबाबदारी आहे की काहीतरी मला खूप रेस्टलेस झालेली मी, आणि मला कळत नव्हतं माझी जबाबदारी काय आहे. तर आम्ही आमची जी कुलदैवी आहे विजयादुर्गा गोव्याची केरीची, तिथे आम्ही जेव्हा गेलो होतो, आणि हे ऑफकोर्स तुला माहिती आहे हे मेसेजेस खूप लवकर देतात, खूप छान देतात आणि खूप क्लॅरिटीनी बोलतात आपल्याशी. तर मी विजयादुर्गाच्या देवळात जेव्हा होते आणि माझे दीर जाऊ सगळे आलेले होते. मला असं माझ्या मिस्टरांना मी म्हटलं की दीर जाऊंना पण सांगा यायला. मला खूप असं वाटत होतं की विजयादुर्गाची पूजा ह्या दोघं भावांनी एकत्र करावी, कारण मी सगळ्यात धाकटी सून आहे घाटणेकर घराण्यातली. सो मला असं खूप वाटलं होतं की हे मोठे जे दीर आहेत माझे आणि हे सगळ्यात धाकटे, दोघांनी एकत्र अभिषेक करावा विजयादुर्गाचा. तर आम्ही गेलो देवळात, अभिषेक वगैरे झाला, मी डोळ्यांनी बघितला, मला खूप समाधान वाटलं. आणि मग मी दीर जाऊ आणि मिस्टरांना म्हटलं आता आपण आपल्या आपल्या खोलीत जा, मी आता ध्यानात बसते. आणि मी देवळातच ध्यानात बसले आणि ध्यानात विजयादुर्गासाठी बसले, आणि हे येऊन समोर आले माझ्या. मी म्हणाले तुम्ही कसे काय समोर आलात? मी विजयादुर्गाच्या ध्यानात बसली आहे. तर ते त्यांच्या आईच्या रूपात आले. हो. आईच्या रूपात आले आणि समोर येऊन मला म्हणाले आता ह्यांची, माझे मिस्टर जे आहेत त्यांची खाप्पर आजी, तिचं नाव आहे काशीबाई. म्हणजे हे 1860ची गोष्ट मी सांगते तुला, काशीबाई. आणि मला येऊन म्हणाले काशीनी माझ्याकडनं घेतलं, तू मला परत दे. कारण मी धाकटी सून आहे आणि ती फर्स्ट सून, म्हणजे आमच्या हिस्ट्रीमध्ये अँसिस्ट्रल जेवढे पण माहिती आहे ते काशीबाई फर्स्ट सून. त्याच्या पहिली आम्हाला माहिती नाही, आमच्या अँसिस्ट्रल 1860चं मी सांगते तुला. सो आणि त्याच्याच आदल्या दिवशी जेव्हा आम्ही माझ्या दीर जाऊंना भेटलो, तेव्हा मी असंच त्यांना म्हटलं की आपल्या घराण्याबद्दल सांगा. तर बऱ्याच काही गोष्टींचा खुलासा झाला त्यावेळेला आमच्या घराण्याबद्दलचा. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की पहिलं हे जे आपलं हे जे घराणं आहे ते स्वामी कृपेने आहे. घाटणेकर अख्खा परिवार, काशीबाईंना मुलं होत नव्हती आणि त्या पदर पसरून सोलापूरचे हे माझे मिस्टर, हो. तर त्या गेलेल्या अक्कलकोटला आणि पदर पसरून बसल्या आणि स्वामींनी एक कॉईन त्यांच्या पदरात टाकलं. तर त्या कॉईनच्या पादुका बनल्या आहेत आणि त्या माझ्या दिराकडे आहेत आणि त्याची रोज पूजा होते. आता एवढी 150 वर्ष, 125-150 वर्ष झाली. हे मला आदल्या दिवशी त्यांनी जे मला काही माहिती नाही की हे सगळं माहिती आहे की देव आहेत आपले, पण काही माहिती नव्हतं. आणि गंमत तुला सांगते की आम्ही पहिली पत्रिका जेव्हा मुलीची द्यायला गेलो सिद्धिविनायकला, तेव्हा एवढी मोठी रांग होती की परत आलो, परत रात्री गेलो, परत नाही देता आली, परत मोठी रांग, परत आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे देवीला जायचं होतं. मग मी मिस्टरांना म्हणाले की आपण मठात जाऊया स्वामींच्या, पहिली पत्रिका सगळं घेऊन आलोय, सोहळं वगैरे, परत घरी का जायची, पहिली पत्रिका. म्हटलं आपण स्वामींच्या मठात जाऊन तिथे पत्रिका. मग आम्ही दादरच्या मठात गेलो आणि पत्रिका तिथे द्यायली. मग मला येऊन मिस्टर म्हणाले की आपण पहिली पत्रिका गणपतीला नाही दिली आणि स्वामींना दिली. म्हटलं तू ते खुलासा करतील तुम्हाला या गोष्टीचा. या आदल्या दिवशी रात्रीच्या आमच्या गप्पा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दीराला भेटलो तेव्हा दीर म्हणतात की आपलं घाटणेकर घराणं जे आहे ते स्वामींची कृपेनी आहे. तर त्यांना 2 मुलं झाली, ते ह्यांचे आजोबा. हां. तर हे अशी 2 मुलं झाली आणि त्यांचे पण हात लांब होते, कान मोठे होते. दोन्ही मुलांचे फोटो दाखवले, त्यांच्याकडे फोटो आहेत. आणि मग तिथून हे घराणं वाढलं आणि माझी मुलगी लास्ट नातवंड आहे ह्या घराण्यातला. तर आता तिचं लग्न झालं तर हे कुळ आता म्हणजे आमच्यात आणि मुलंच नाहीत आमच्यात, आता एकच मुलगा आहे आमच्या घाटणेकर परिवारामध्ये. मग हे कुळ ऑलमोस्ट म्हणजे माझी मुलगी लास्ट आहे ह्या कुळातली. तर मला येऊन म्हणाले काशीनी माझ्याकडनं घेतलं, तू मला परत दे. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं. तर ते म्हणाले लग्न करून मोकळी होऊ नकोस असं म्हणाले. आणि म्हणाले मला कोणी थँक्यू म्हणालं, आजपर्यंत मला कोणी थँक्यू म्हणालं, त्या बाहेर काढ पादुका.
आणि सगळ्यांना नमस्कार करायला सांग, एवढं म्हणाले. आणि मला म्हणाले, माझ्या सासूबाईंचं नाव सुधा घाटणेकर, म्हणाले सुधाच्या देख्यात हे हा सोहळा कर म्हणाले, पत्रिका छाप, एवढं क्लिअर मेसेज. तर मग मला डोळ्यातनं अगदी अश्रू येत होते. आणि मग मी म्हणाले ह्यांना, जेव्हा मी ध्यानातनं बाहेर आले तेव्हा मी ह्यांना म्हणाले, हे समोर होते, मी म्हटलं पटकन लिहून घ्या मी काय सांगते ते. मग त्यांनी लिहून घेतलं, कारण म्हटलं जे आलेत ॲक्युरेट वर्ड्स. आणि मग मी लगेच दीर जावांना सांगितलं. तर ते म्हणाले, मग माझी जाऊ म्हणाली की आपलं घराणं जे आहे ते दत्त संप्रदायाचं आहे आणि आम्ही पण दत्त संप्रदायच फॉलो करतो, आणि हे मग आपण हा सोहळा करूया. आणि मग त्या पत्रिका छापल्या गेल्या. आणि मग किती ठिकाणी त्यांनी पहिली पत्रिका सुद्धा त्यांनी, मी जिथे गेले पुण्याला माझ्या भावाला द्यायला, तिथं पण ह्यांचा एक मठ होता. सो पहिले अचानक तिथे जाऊन पत्रिका दिली. सो अशा पद्धतीनं म्हणजे त्यांनी ते हे केलं. आणि तो सोहळा झाला आमचा जानेवारीमध्ये, आणि पुण्यातच केला आम्ही तो सोहळा. सगळे घाटणेकर मंडळी एकत्र आले, आमची फुल फॅमिली. आणि त्याच्यानंतर मला जी रिलॅक्स झाले, म्हणजे जी एक जबाबदारी मला वाटत होती. सो हा फोटो जो तू बघतीयस तो त्या सोहळ्याच्या वेळेलाच केलेला. आणि ह्या पादुक्यांचं पण पूजन त्याच वेळेला झालेलं आहे. जरी मी अक्कलकोटला जाऊन आले होते आणि वटवृक्षाच्या पादुका करून आले, पण त्यांचं पूजन झालं नव्हतं. खूप क्लॅरिटीनी ते गाईड करतात. आणि आत्ताही ते मला वाटतं तेच सांगतात तुला जे त्यांना सांगायचं असेल. माध्यम फक्त मी आहे. सो स्वामी म्हणजे त्यांच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे माझ्या लाईफमध्ये. पण ते आल्यानंतर माझं लाईफ जे चेंज झालंय, आणि बोलतात ते आणि भेटतात आणि मार्गदर्शन सुद्धा करतात. म्हणजे थँक्स टू इट्स मज्जा टीम आणि एंटायर टीम, की हा शो मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता, बट आला. म्हणजे स्वामींना असं माझं म्हणणं होतं की इतक्या सर्जरीज आणि इतकं तुम्ही दिलं, मला सिरियल्स येत आहेत पण करता येत नाही आहे, पण आय एम डुईंग दिस शो अँड आय एम थँकफुल फॉर द टीम. स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि ते म्हणतात ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. सो शुभांगी, आपला नेक्स्ट सेगमेंट आहे 2 मिनिटं स्वतःसाठी. ओके. सो या सेगमेंटमध्ये अगदी छोटं 2 मिनिटाचं मेडिटेशन मी करून घेते, जेणेकरून आपले प्रेक्षक सुद्धा त्याचा अनुभव घेऊ शकतील आणि वाटल्यास ते सुद्धा जॉईन करू शकतात. मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून श्वास घेतो असं नसतं. तुमच्या श्वासावर फोकस करून थॉटलेस पोझिशनमध्ये जाणं असतं. आणि गायडेड मेडिटेशन जे मी आता करणार आहे त्याच्यामध्ये काही व्हिज्युअलायझेशन असतं. तर आपण ते आता करूया. नक्की. सो आय वॉन्ट यू टू सिट स्ट्रेट. दोन्ही हात तुझे असे ठेवायचे आणि डोळे बंद ठेवायचे. श्वास घ्यायचा नाकाने, ब्रीद इन, होल्ड, आणि ओपन युअर माउथ आणि ब्रीद आउट. व्हेरी गुड. स्लोली ब्रीद इन, होल्ड, open your mouth and breathe out. Relax your mind, breathe in, hold and breathe out. आता एका गोल्डन बबल मध्ये उभी आहेस असं इमॅजिन करायचंय, आणि ती पूर्ण एनर्जी गोल्डन पूर्ण क्राउन चक्रापासून थर्ड आय मधून, थ्रोट मधून हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. आणि हार्ट चक्रामधनं मणिपुरा चक्रा, सेक्रल चक्रा आणि रूट चक्रामध्ये गेलेली आहे. ही युनिव्हर्सल गोल्डन एनर्जी आहे जी पुढे जी काही तुझी स्वप्न आहेत, जे काही तू ठरवलेलं आहेस त्यासाठी तुला ही एनर्जी मदत करणार आहे. आणि या बबलमधनं बाहेर आल्यावरती 5 पावलं घ्यायची आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. तर समोर एक सुंदर स्वामींची मूर्ती किंवा तसबीर किंवा ते स्वतः प्रगटलेले आहेत हे इमॅजिन करायचं. आणि त्यांच्या समोर हात जोडून तू उभी राहिलेली आहेस.
आणि पुढे तुला जे करायचं आहे तुझ्या लाईफला घेऊन, तुझ्या प्रोफेशनला घेऊन, पर्सनल, प्रोफेशनल, स्पिरिच्युअल, इमोशनल, मेंटल, फायनान्शियल, फिजिकल, जे काही तुझ्या मनातली एखादी इच्छा आहे ती स्वामींसमोर मांडायची आहे. आणि स्वामींकडनं आयदर डोळ्यातनं, हातातनं कुठून तरी काहीतरी सिग्नल येईल, नाही तर अगदी चेहऱ्यावर स्माईल. सो पुढचा 1 मिनिट स्वामींच्या डोळ्यांमध्ये बघायचा आणि हा प्रश्न विचारायचा, आणि त्याचं उत्तर तुला आत्ता नाही तर या पुढच्या काही येणाऱ्या दिवसांमध्ये मिळेल. जे काही तुला उत्तर मिळालं असेल ते तुझ्या सबकॉन्शियसमध्ये ठेवायचं, हात जोडायचे आणि त्यांचे आभार मानायचे, आणि हळूहळू कम बॅक इन युअर सेन्सेस इन दिस रूम. पायांमध्ये सेन्सेशन फील करायचंय, पूर्ण बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचंय, आणि दोन्ही पाम रब करायचे, डोळ्यांवर ठेवायचे, कानावर आणि हार्टवर ठेवायचं, आणि म्हणायचं आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू आय लव्ह यू अँड थँक यू. अँड थँक यू. आणि हळूच डोळे उघडायचे आणि असे गाल उघडायचे, कुचिकू चिकू आय लव्ह यू, चिकू चिकू आय लव्ह यू. आणि स्वतःला मिठी मारायची अँड जस्ट किस युअरसेल्फ. वेलकम. कसं वाटलं? खूप छान. येस, खूपच छान. स्वामी दिसले. तू सांगायच्या आधीच मी त्यांनाच बघत होते, हो, गिरनार very आणि good. तू तेच म्हणालीस, कारण मी गिरनारच चढत होते आणि Wow. मला ते तू जसं म्हणालीस स्वतः बसले असते, ते बसले होते वर अच्छा, गिरनारच्या दत्तगुरूंच्या पादिकांच्या तिथे. So, गुड. अगदी तू जे म्हणालीस तेच घडलं. आणि मी माझा प्रश्न विचारला तर फक्त एकच गोष्ट म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. येस, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद घेऊन स्वामींकडनं. शुभांगी, थँक्यू सो मच. Thank you. तू तुझा अमूल्य वेळ आमच्यासाठी काढून ठेवलास आणि आज इथे आलीस आणि तुझे सगळे अनुभव तू शेअर केलेस. सो हील युअर सोलकडनं एक छोटंसं हॅम्पर मी आणलेलं आहे. त्याच्यामध्ये बाथ सॉल्ट आहे, पायराईट टंबल आहे आणि मनी कॅन्डल आहे. अर्थात ती कशी वापरायची मी तुला सांगेनच, खूपच छान. थँक्यू सो मच. पण आणि इट्स मज्जाचे खूप खूप आभार वनश्री. Yes. तुझे पण खूप आभार Thank आणि you. अख्ख्या क्रूचे तुमचे आभार की आज तुम्ही हा पॉडकास्ट घेतलात. आणि मला म्हणजे सुटेबली हे प्रश्न विचारून मला खूप आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायला. yes, आणि खूप लोकांपर्यंत ही भक्ती, ही शक्ती पोचू दे, yes. बस हीच इच्छा आहे. याचा उद्देश असाच आहे की बायकांसाठी असा प्लॅटफॉर्म नसतो आणि स्पेशली मराठीमध्ये असे पॉडकास्ट फार कमी पाहायला मिळतात. म्हणजे स्पिरिच्युअलिटीवरती, अध्यात्मावरती तुला इंग्लिश आणि हिंदीमध्ये खूप आहेत, पण मराठीमध्ये मोजकेच आहेत. आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण माहिती नसते, किंवा आता जसे तू अनुभव शेअर केले असे काही लोक असतील ज्यांचे असे अनुभव असतील. सो हा प्लॅटफॉर्म त्यासाठीच आहे की बायकांनी यावं, बायकांनी एक्सप्रेस करावं. हो. ज्या बायका इथे येऊ शकत नाहीत त्यांनी ऐकावं आणि त्यांच्या लाईफमध्ये आमच्याकडनं, आमच्या गेस्टकडनं जे तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस येतात त्यांनी तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्ही काही ॲड ऑन करून तुमचं लाईफसुद्धा बेहतर करू शकता. कारण मला असं वाटतं की तुम्हाला काही फॉर्म करायचं असेल ना, इफ यू वॉन्ट टू फॉर्म समथिंग यू हॅव टू ट्रान्सफॉर्म. सो ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल तर काहीतरी फॉर्म तर करावं लागतं तुम्हाला. सो आय एम शुअर तुम्हाला आमचं द हिलिंग सर्कल विथ वनश्री हा कार्यक्रम आवडत असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आणि चॅनल शेअर करा, आमचा एपिसोड लाईक करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू. थँक्यू शुभांगी. थँक्यू सो मच वनश्री. थँक्यू. इट्स मज्जा. थँक्यू सो मच.